नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की भामा श्रीपतला विचारत असते की खोटं श्रीपत खरा श्रीपत कुठे आहे रे? तेव्हा श्रीपत सांगतो की मेला तो. यावर भामा म्हणते की आत्ता आपण काय करू, तो खरा श्रीपत मेला, आता आपण त्याच्या पुतणीला पाठवू त्याच्याकडे, असं म्हणून ते दोघेही हसायला लागतात. आता इंदू हे सर्व ऐकत असते आणि तिला खूप वाईट वाटतं आणि ती रडत रडत खाली जाते. आता इंदू बाहेर जाण्यासाठी दरवाजापाशी येते तर दरवाजाला कुलूप असतं. तितक्यात तिथे भामा येते आणि जोरात इंदूला आवाज देते की तेव्हा इंदू मागे वळून भामाकडे पाहते. तेव्हा भामा इंदूला कुलपाची चावी दाखवत म्हणते की कुठे निघालीस, इकडे ये. तेव्हा इंदू खूपच घाबरून भामाकडे बघायला लागते. आता भामा जोरात ओरडून इंदूला म्हणते की इकडे ये. आता इंदू हळूहळू भामाजवळ येते. तेव्हा भामा इंदूचा जोरात हात पकडते आणि विचारायला लागते की कुठे निघाली होतीस ग? तेव्हा इंदू रडायला लागते आणि म्हणते की काकू सोडा ना, हात दुखतोय. तेव्हा भामा इंदूला विचारत असते की कुठे निघाली होतीस, सांग लवकर, कुठे निघाली होतीस तू? त्यावर इंदू काहीच बोलत नाही. ती फक्त ओरडत असते की काकू सोडा ना. आता भामा इंदूला म्हणते की नाही. तेव्हा इंदू खूप रडायला लागते आणि म्हणते की सोडा ना काकू. आता भामा म्हणते की सांग ना. आता भामा इंदूला म्हणते की नाही. तेव्हा खूप चुरूचुरू जीभ चालते ग तुझी, मग आता सांगायला काय झालंय, सांग लवकर. तेव्हा इंदू म्हणते की काकू सोड ना. आता भामाला खूप राग येतो आणि ती जोरात इंदू ओरडत म्हणते की टाळकं फिरलंय माझा, 3-3 वेळा एकच गोष्ट विचारायला लावायची नाही मला. इंदू खूप ओरडत असते की काकू सोडा ना हात. तेव्हा तिथे श्रीपत येतो आणि भामाला म्हणतो की भामे काय करते, सोड तिचा हात. मात्र भामा इंदूचा हात काही सोडत नाही. तेव्हा श्रीपत म्हणतो की भामे अगं सोड तिचा हात, मोडशील बिडशील, तिला टच सुद्धा करायचा नाहीये. तेव्हा भामा म्हणते की तिचं वागणं पाहिलं का? तेव्हा श्रीपत म्हणतो की ती कशीही वागू दे, मारायचं नाही तिला, ते काही नाही, तू मागे हो, तिचा हा काका बोलेल तिच्याशी. तेव्हा भामा रागाने इंदूचा हात सोडून देते. आता श्रीपत इंदूला म्हणतो की बाळा इथे बस आणि तो इंदूला विचारतो की बाळा मला सांग, तू बाहेर जाऊन काय करणार आहेस, तुला काही कळलंय का, काय कळलं का या श्रीपत काका आणि भामा काकूबद्दल? तेव्हा इंदू खूप घाबरून श्रीपतकडे बघत असते. आता श्रीपत म्हणतो की बोल, घाबरू नकोस, बोल बाळा बोल. आता इंदू घाबरत सांगते की मला कळलंय की तुम्ही माझे खरे काका काकू नाही आहात. तेव्हा श्रीपत आणि भामा एकमेकांकडे आश्चर्याने बघायला लागतात आणि खूप मोठ्याने हसायला लागतात. आता भामा म्हणते की मग काय, खूप हुशार आहे ना पोर? तेव्हा श्रीपत म्हणतो की हो हुशार आहे, पण तिला हे माहीत नाही की तिला जे माहीत आहे ना ते जाऊन जर तिने सगळ्यांना सांगितलं तर काय होईल. आता भामा म्हणते की सांग बरं इंदू बाळा काय होईल. तेव्हा इंदू रडत सांगायला लागते की तुम्ही मला माराल, शिक्षा कराल. आता श्रीपत म्हणतो की बाळा तुला कशाला मारू आम्ही, तू तर आमची आहेस ना, कसं मारू तुला? भामासुद्धा म्हणते की आम्ही तुला टचसुद्धा करणार नाही, पण काय आहे ना, त्या मोठ्या बाई आहेत ना, त्यांचा छोटा मुलगा तुझ्या जवळचा मित्र आहे ना आदू. तेव्हा भामा म्हणते की आदू नाही आदोक्षज म्हणा, तिच्या मोठ्या बाईला आवडत नाही आदू म्हटलेलं. तेव्हा श्रीपत म्हणतो की हो तो आदोक्षज आहे ना बाळा, त्याला आम्ही फक्त मारणार नाही तर डायरेक्ट वर पाठवणार वर. तेव्हा इंदू खूप घाबरते आणि श्रीपतला म्हणायला लागते की अहो नका ना करू असं. तेव्हा श्रीपत इंदूची रडण्याची ॲक्टिंग करत म्हणतो की मी असंच करणार, कारण मला असंच करायला आवडतं. तेव्हा इंदू घाबरून श्रीपतच्या पाया पडायला लागते आणि म्हणते की नका करू, मी तुमच्या पाया पडते. तेव्हा श्रीपत इंदूला उठवत म्हणतो की बाळा असं पाया नाही पडायचा, बालकीर्तनकार आहेस ना तू, पाप लागेल आम्हाला, आम्ही तुझ्या पाया पडायचं. आणि आता मी जे काही तुला सांगितलं ना ते तू लक्षात ठेवा, मग तू ठरव की तुला काय करायचं आहे ते. आणि म्हणतो की हुशार आहे नाही. तेव्हा भामा म्हणते की हो खूपच हुशार आहे. आता यानंतर आपण पाहतो दुसऱ्या दिवशी सकाळी आदू आणि गोपाळ शाळेला निघालेले असतात. आता गोपाळ मध्येच थांबून आदूला म्हणतो की आद्या थांब, तिकडे चल. तेव्हा आदू गोपाळला म्हणतो की अरे तिकडे कुठे, आपली शाळा तर इकडे आहे ना. तेव्हा गोपाळ आदूला म्हणतो की एवढी महत्त्वाची गोष्ट कशी विसरू शकतोस रे तू? यावर आदू विचारतो की आता काय विसरलो मी? तेव्हा गोपाळ म्हणतो की आद्या अरे आपली इंदू ती आपल्यासोबत नाही आहे रे, ती रोज आपल्यासोबत येते ना शाळेत.
तर ते सांगणार आहे का तिला बरोबर आहे की नाही? ते काही नाही, आपण एक काम करूया, दोघेजण जाऊया आणि तिला घेऊन येऊ. तेव्हा आदू म्हणतो की दादा मला इंदूच्या काका काकूंची खूप भीती वाटते. यावर गोपाळ म्हणतो की मग तू थांब इथेच, माझं मी जातो आणि तिला घेऊन येतो. असं म्हणून तो जायला लागतो. तेव्हा आदू गोपाळला थांबवतो आणि म्हणतो की नाही दादा चल. असं म्हणून तो सुद्धा गोपाळसोबत इंदूकडे जायला निघतो. तर इकडे आपण पाहतो की इंदूसुद्धा शाळेत जाण्यासाठी निघालेली असते आणि ती आदूला आवाज देत असते की आदू आदू चल बघू पटकन, शाळेला उशीर होतो रे, नेहमीसारखं उशीर नको करत जाऊ, चल बरं आवर पटकन. तितक्यात तिथे भामा येते आणि इंदूकडे बघायला लागते आणि विचारते की काय सुरू आहे. तेव्हा इंदू घाबरून भामाकडे बघायला लागते आणि म्हणते की शाळेची तयारी. तेव्हा भामा म्हणते की मी तुला सांगून ठेवलं होतं ना की या घरात दिग्रजकरांचं नाव नाही काढायचं म्हणून, आणि विचारते की शाळेला चालले का. यावर इंदू सांगते की हो शाळेला जायचं आहे ना मला. आता भामा म्हणते की कोणी दिली तुला परमिशन शाळेला जायची. यावर इंदू शॉक होऊन विचारते की म्हणजे तुम्ही माझी शाळा बंद करणार. तेव्हा भामा सांगते की हो. आता इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती भामाला गयावया करत म्हणते की काकू असं नका ना करू, माझी शाळा नका ना बंद करू. आता भामा रागाने इंदूला म्हणते की रडू नको ग, मी काय व्यंकू महाराज आहे का तुझ्या रडण्याने पागळायला, गप्प बस, काय शाळा बिळा नाही. आता घराच्या बाहेर पाऊल नाही टाकायचा नाहीतर पाय तोडेन मी. आता इंदू म्हणायला लागते की काय हो काकू, माझी शाळा नका ना बंद करू. तितक्यात तिथे श्रीपत येतो आणि जोरात इंदूला म्हणतो की केली काय करशील. तेव्हा इंदू सांगते की अहो असं काहीतरी केलं तर लोक काय करतील. तेव्हा भामा आश्चर्याने विचारते की काय करतील म्हणजे. तेव्हा इंदू सांगते की माझं असं घरातून बाहेर पडणं बंद झालं तर लोकांना वेगळं वाटेल, चौकशी करायला घरी येतील आणि आदू गोपाळ आणि फंटा गँग तर आजच येतील. तितक्यात दरवाजा वाजायला लागतो. आता बाहेर गोपाळ आणि आदू आलेले असतात आणि ते मोठ्याने इंदूला आवाज देत असतात. तेव्हा गोपाळचा आदूचा आवाज ऐकून इंदू भामाकडे बघायला लागते आणि म्हणते की मी म्हटलं होतं ना, बघा आदू आणि गोपाळच असतील. आता श्रीपत भामाला म्हणतो की मी बघतो, तू जा हिला घेऊन आत. आता श्रीपत येऊन दरवाजा उघडतो. तेव्हा आदू आणि गोपाळ श्रीपतकडे घाबरून बघायला लागतात. आता श्रीपत आदू आणि गोपाळला जोरात ओरडत म्हणतो की चला चल चल मागे व्हायचं, घरातून हाकलून दिले विसरला की काय. तेव्हा गोपाळला खूप राग येतो. आता गोपाळ आतमध्ये हळूच बघायला लागतो की इंदू कुठे दिसते का. तेव्हा श्रीपत विचारतो की ए काय बघतोयस रे. तेव्हा गोपाळ श्रीपतकडे रागाने बघायला लागतो. आता श्रीपत गोपाळला म्हणतो की डोळे खाली करा, डोळे खाली करायचे. तेव्हा गोपाळ म्हणतो की इंदूकडे आलो आहे आम्ही, आमची इंदू दररोज आमच्यासोबत शाळेला येते, मग आज पण येणार आहे ती. यावर श्रीपत म्हणतो की ती शाळेत यायची, हा भूतकाळ झाला बाळा. तेव्हा गोपाळ रागाने म्हणतो की मग आता काय प्रॉब्लेम आहे. यावर श्रीपत म्हणतो की प्रॉब्लेम तुम्ही आहे तुम्ही. यावर आदू घाबरत म्हणतो की म्हणजे तुम्ही आता तिची शाळा बंद करणार का. तेव्हा श्रीपत म्हणतो की नाही नाही करणार बंद, पण तिचा काका येणार तिला सोडवायला आणि न्यायला, तुम्ही चला आता निघा इथून. पण गोपाळ आणि आदू तिथे श्रीपतकडे बघत उभे असतात. तेव्हा श्रीपत रागाने म्हणतो की बघताय काय, दोन रट्टे खाऊनच निघणार आहात का. एकतर त्या इंदूचे आभार माना, ती म्हणाली पोरांना शाळेत जायला लागतं, शाळा बुडेल, कपडे पाठवा म्हणून हे कपडे आणि दप्तर पाठवली आणि घरच्यांचीही कपडे पाठवली, त्यातून आभार माना तिचे. यावर गोपाळ म्हणतो की आभार मानायचे आहेत ना, मग बोलवा तिला बाहेर, आभार मानतो. तेव्हा श्रीपत हसत म्हणतो की शब्दात नाही पकडायचा मला, कानाखाली आवाज काढीन एक, चल निघ. असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो. तितक्यात भामा इंदूला शाळेत जाण्यासाठी तयार करून तिथे घेऊन येते आणि विचारते की गेली का पोरं. श्रीपत हळूच सांगतो की हो गेलं. आता इंदू रडत म्हणते की मला जाऊ द्या ना शाळेत, मला उशीर होतो आहे. तेव्हा भामा तिला रागाने म्हणते की तुला एकदा सांगितलं ना की तुला शाळेत नाही पाठवणार. यावर श्रीपत मध्येच म्हणतो की पाठवावं लागेल. भामा आश्चर्याने विचारते की काय. तेव्हा श्रीपत म्हणतो की दुसरा पर्यायच नाही. असं म्हणून तो भामाला जवळ बोलवतो. आता भामा श्रीपतला हळूच म्हणते की तू काय डोक्यावर पडला आहेस का करप्या, हिला बाहेर पाठवायची रिस्क घेणार आहेस का. यावर श्रीपत भामाला म्हणतो की अगं बाई, आज दिग्रजकरांची पोरं आली, उद्या फंटा गँग येईल, 17 लोक येतील, कोणाकोणाला तोंड देणार आहेस तू. यावर भामा म्हणते की अरे पण ही पोर बाहेर गेली तर आपल्याबद्दल बोलेल ना. तेव्हा श्रीपत म्हणतो की ते तर आहेच, पण हिला नाही पाठवलं तर त्या पोरांचं मास्तर घरी येईल, अवघड होईल. मग काय उत्तर द्यायचं. तर
दुसरीकडे आपण पाहतो की वेंकू महाराज शकुंतला आणि नारायणीला म्हणतात की आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे एकच उपाय उरला आहे. तितक्यात तिथे अंताजी येतात आणि म्हणतात की त्या शिरप्याला घराच्या बाहेर काढायचं आणि तुडवायचं. मी झोप्याला सांगितलं आहे, आता त्याला दाखवतो ना हा अंताजी काय आसामी आहे ते. यावर वेंकू महाराज टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की दादा, अरे मी तुला किती वेळा सांगितलं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण बेकायदेशीर मार्गाने पुढे जायचं नाही. अरे त्याचा काही उपयोग नाही, त्यापेक्षा आपण पोलिसांची मदत घेऊया. तेव्हा अंताजी म्हणतात की हे पोलीस काय करणार आहेत. यावर शकुंतला म्हणते की अहो भाऊजी, असं काय करताय, पोलीस आले तर त्या श्रीपतला थोडा तरी धाक राहील ना. आता अंताजी शकुंतलाला म्हणतात की तू भोळी आहे शकुंतला, या असल्या ठग लोकांना पोलिसांची भीती नाही वाटत. यांचा टेबल कसा पलटी करायचा आणि यांना कसं पिसायचं ते चांगलंच माहिती आहे मला. मी आता तालुक्याच्या नाना शेठला सांगितलंय, ते पाठवत आहेत आता गुंड. तेव्हा वेंकू महाराज टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की दादा, अरे उद्या तेच गुंड परत आपल्या उलटले तर काय करायचं. आता अंताजी म्हणतात की अरे त्याच्यापेक्षा 125 गुंड आणेन मी. अंताजी म्हणतात की मला. यावर वेंकू महाराज म्हणतात की म्हणजे एक चूक सुधारण्यासाठी आपण आणखी नवीन चूक करायची, यातून काय हाती लागणार आहे आपल्या. दादा ऐक माझं, आपण कायदा मोडायचा नाही, आपल्याला कायद्याच्या मार्गानेच पुढे जायचं आहे. पोलीस आपल्या कुटुंबाला संरक्षण देऊ शकतील. तेव्हा अंताजी म्हणतात की हे बघ व्यंकट, तू माझं ऐक. तेव्हा वेंकू महाराज मोठ्याने म्हणतात की दादा मी पोलिसांकडेच जाणार, असं म्हणून ते तिथून जायला लागतात. तेव्हा अंताजी वेंकू महाराजांना थांबवत म्हणतात की व्यंकट थांब, एकटा नको जाऊस, मी येतो तुझ्यासोबत. आता वेंकू महाराज थोडेसे इमोशनल होतात आणि म्हणतात की दादा तू माझ्यासोबत आलास तर मला आधारच वाटणार आहे, चल. असं म्हणून मग ते दोघेही तिथून निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की श्रीपत इंदूला म्हणतो की इंद्रायणी सोपान वाडीकर मी कोण आहे. तेव्हा इंदू घाबरत म्हणते की करप्या डोमस. श्रीपत म्हणतो की एकदम चूक, मी सोपान वाडीकरचा मोठा भाऊ, तुझ्या बाबांचा भाऊ श्रीपत वाडीकर. आणि परत इंदूला विचारतो की कोण. यावर इंदू घाबरत म्हणते की श्रीपत वाडीकर. श्रीपत परत इंदूला विचारतो की तुझा कोण. तेव्हा इंदू घाबरत म्हणते की मोठा काका. आता श्रीपत तिला थांबवतो आणि म्हणतो की सख्खा मोठा काका, आणि म्हणतो की बरं तुला शाळेत जायचं आहे ना. तेव्हा इंदू रडत घाबरून मान डोलावून हो म्हणते. आता श्रीपत भामाकडे बघून म्हणतो की मुलगी शिकली, प्रगती झाली बरं का, असं म्हणून ते हसायला लागतात. आता परत श्रीपत इंदूला म्हणतो की शाळेत जायचं, पण तिथे आमच्याबद्दल कोणाला बोलायचं नाही, बोललीस तर काय होईल. आता भामा विचारते की काय होईल इंदू सांग बरं. यावर इंदू रडत म्हणते की तुम्ही असं बोलू नका, मला बोलवत नाही. तेव्हा श्रीपत इंदूला म्हणतो की हे तुझ्या काका काकूंच्या प्रश्नांचे उत्तर नाही, आणि परत विचारतो की नाही तर काय होईल. आता इंदू रडत आणि अडखळत म्हणते की अधोक्षज. तेव्हा श्रीपत म्हणतो की हां, अधोक्षजला नदीमध्ये बुडवून मारेन. भामा म्हणते की तुझ्या मोठ्या बाईंचं छोटं पोरगा आहे ना, त्याचा जीव असा ढगात जाईन. यावर इंदू रडत म्हणते की तुम्ही असं बोलू नका, मी शाळेत असं काहीच सांगणार नाही. तेव्हा भामा म्हणते की व्हेरी गुड, आणि जरी सांगितलं तर अधोक्षज कुठे सापडेल. तेव्हा इंदू घाबरत म्हणते की नदीमध्ये. आता यावर श्रीपत म्हणतो की तेही मेलेला. तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवतं. आता भामा वैतागून म्हणते की ही पोरं ना दरवाजा ठोठावून डोकं उठवतात या. आता यावर श्रीपत म्हणतो की चला, हिची शाळा झाली, आता यांची घेतो. आणि तो भामाला इंदूला आतमध्ये घेऊन जायला सांगतो आणि जाऊन स्वतः दरवाजा उघडतो. आता तो दरवाजा उघडतो आणि रागाने म्हणतो की काय आहे. तर समोर पोलीस आलेले असतात. आता श्रीपत पोलिसांना बघून खूप घाबरतो आणि घाबरून म्हणतो की पोलीस. तर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई हातामध्ये सामानाच्या पिशव्या घेऊन एकट्याच बडबडत घरी निघालेल्या असतात की मला माझ्याच घरातून बाहेर काढतो काय, बघतेच मी तुला. तितक्यात प्रेमनाथ तिथे मोठ्या बाईंना आवाज देत धावत येतो आणि म्हणतो की एक महत्त्वाची मोठी बातमी घेऊन आलो आहे, तीच सांगायची आहे तुम्हाला. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की सांगा. आता प्रेमनाथ सांगतो की नारायणीकडून कळालं की आपले सासरेबुवा आणि व्यंकट महाराज पोलिसांकडे गेले आहेत आणि पोलिसांना घेऊन डायरेक्ट श्रीपतकडे जाणार आहेत. यावर मोठ्याबाई म्हणतात की पण याच्याने त्या माणसावर काही फरक पडेल का, असं मला तर नाही वाटत. तो तर या काय दाद देणार आहे का याला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई बी पॉझिटिव्ह, म्हणजे काय होईल माहिती आहे का, पोलीस त्याला असं मोठ्या टायरमध्ये घालतील आणि असं बदडून काढतील ना. मोठ्याबाई विचारतात की मग त्याने काय होईल. यावर प्रेमनाथ सांगतो की असं केल्यानंतर तो खरं सांगेल की मी खोटा आहे म्हणून. पण मोठ्याबाई काही न बोलता तिथून जायला लागतात. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की अहो सासूबाई, सकारात्मक विचार करा. आपण सकारात्मक विचार केला ना की चांगलं घडतं सगळं.
आणि म्हणतो की ऐका माझं, हे बघा असं करू नका, आपण काय करायला पाहिजे माहिती आहे का, आशेची ज्योत पेटवत राहायला पाहिजे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की जावई बापू, जोपर्यंत ती कार्टी जिवंत आहे ना तोपर्यंत तसली ज्योत वगैरे आता पेटणार, तोपर्यंत तसली ज्योत वगैरे आतमध्ये पेटणार नाही माझ्या. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की तिचा संबंध असो किंवा नसो, पण तुमच्या डोक्यात मात्र 24 तास पाठराखीणबाईंचे विचार असतात. यावर मोठ्याबाई रागाने म्हणतात की खरं तर त्या कार्टीमुळेच माझ्यावर ही वेळ आली आहे, सोडणार नाही मी तिला. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की आम्हाला ना सगळ्यांचं सगळं कळतं, पण तुमचं कधीच नाही. पण जाऊ दे, आपल्याला काय, चाललो आम्ही, असं म्हणून तो तिथून जायला लागतो. मोठ्याबाई प्रेमनाथला आवाज देऊन थांबवतात आणि म्हणतात की जावई बापू, या पिशव्या उचला. तेव्हा प्रेमनाथ आश्चर्याने म्हणतो की मी? यावर मोठ्याबाई म्हणतात की हो तुम्हीच, हात दुखतोय माझा. मग प्रेमनाथ नाईलाजाने तो पिशव्या उचलतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की पोलीस वाड्यामध्ये आलेले असतात. आता श्रीपत पोलिसांना म्हणतो की साहेब, काय थंड गरम काय घेणार? यावर अंताजी रागाने म्हणतात की दुर्रीच्या, ते काय थंड गरम प्यायला आलेत का? आणि ते पोलिसांना म्हणतात की साहेब, तुम्ही कसलाही विचार न करता याला सरळ उलटा टाकून मिरचीची धुरी द्या. तेव्हा व्यंको महाराज अंताजींना थांबवत म्हणतात की दादा शांत हो. आता श्रीपत अंताजीकडे बघत पोलिसांना म्हणतो की बघा साहेब, अंगात माज मावतोय का? तुम्हाला सांगतो साहेब, माझ्या मुलीचा छळ केला आहे यांनी, प्रचंड त्रास दिला आहे, आणि आत्तासुद्धा बघा माझ्याच वाड्यात उभं राहून माझ्याशीच उद्धटपणे बोलतोय हा. यावर अंताजी खूप चिडतात आणि म्हणतात की ए जीभ हसडी ना, तोंड सांभाळून बोलायचं, आमचं घर आहे हे, आमचं. तेव्हा व्यंको महाराज अंताजींना समजावत म्हणतात की दादा शांत राहा. आता तेव्हा अंताजी वैतागून म्हणतात की काय दादा, हा दुर्रीचा बघ कसा बोलतोय. आणि ते पोलिसांना म्हणतात की साहेब, तुम्ही याला आतमध्ये टाका, याचा गेम ना क्लोज करा आणि आतमध्ये टाकून याला तुडवून काढा. यावर पोलीस म्हणतात की हे बघा अंताजी, आम्हाला आमचं काम शिकवू नका. तेव्हा श्रीपत म्हणतो की नाहीतर काय, असं बोललं की खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं होतं काय? आणि पोलिसांना विचारतो की साहेब मला सांगा, प्रॉब्लेम काय झाला आहे? तेव्हा अंताजी रागाने म्हणतात की प्रॉब्लेम असा आहे की आपल्या बिळावर नागोबा आमच्या घरात घुसला आहेस तू, आयत्या बिळावर. यावर श्रीपत विचारतो की तुमचं घर? आणि पोलिसांना म्हणतो की साहेब, ही इस्टेट आमची आहे, वाडीकरांची, म्हणजे माझ्या पुतणीच्या नावावरचं आहे हे सगळं, कागदपत्र दाखवू शकतो मी तुम्हाला, आहेत माझ्याकडे. काय झालं, आमच्या वडिलांनी यांना आसरा दिला तर हे स्वतःला मालकच समजायला लागले. आता इंदू घाबरून त्यांच्याकडे बघत असते आणि